म्हणजे आप्पांची जागा तर काही कोणच असेल तर घेऊ शकत नाही. पण नाही कोणी मोजली नाही. म्हणजे त्यांचं डेअरिंगच वेगळं होतं. म्हणजे आपण दुसऱ्या कोणी मोजलेली नाही. आम्ही पण अजून आपण एवढी किंमत लावली नाही. मैदानात असते तर काय आनंद असता हा काय महाराष्ट्राला म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातल्या कुठल्या लोकांना नव्यानं सांगायची गरज नाही. भावड्या नमस्कार. नमस्ते. काय सांगणार आप्पांच्या नावाने आज सगळे बैल तुमच्या सोबत असतात आणि आज मुंबईला येऊन तुम्ही पण जास्त मुंबईला नसता आणि आज सर्जाला मुंबईला घेऊन आले, आज गुलालाचा मानकरी झाले. काय सांगणार भावड्या? नाही आता कसं म्हणजे आपल्या शेतकऱ्याचा मुंबई असो किंवा घाट असो पारंपरिक आपला बैलगाडी शर्यती क्षेत्राचा खेळ आहे. तो केला पाहिजे मग मुंबई असो किंवा घाट असो. आणि जशी आपण ही परंपरा चालवत आणल्या त्या पद्धतीने गुरुनाथदादा असतील किंवा आम्ही सर्व टीम असेल त्या पद्धतीने आम्ही चालवायचा प्रयत्न करतोय. त्या मुंबईला आज आता मुंबईला आणला, आपली गाडी झाली मैत्रीपूर्ण, सामना झाला, काय विषय नाही, गुलाल भेटला आपल्याला, त्याचा आनंद आहे. भावड्या पहिले आल्या फेरा टाकला सर्जाला, नंतर 2 नंबर शर्यत केली, आता पुन्हा तो तिसऱ्या शर्यतीसाठी पण तयार आहे. दादा काय सांगणार एवढी रग? काय घेतल्यापासून आम्हाला पण त्याच्यात नेमकं काय ती गोष्ट आहे माहित नाही. जसा फेरा पडेल तसा बैलाची स्पीड वाढते. भावड्या आप्पा नंतर गुरुनाथ शेठ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आप्पांचं नाव वरती काढतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण आहे. तुम्ही पण आप्पांचे जे गुण आहेत ते तुम्ही पब्लिकला दाखवता की आप्पांनी काय खेळ केला आणि आज ते तुम्ही साध्य करून दाखवता. आपण काय सांगा? म्हणजे आप्पांची जागा तर काही कोणच असेल तर घेऊ शकत नाही. पण त्यांनी एवढा मोठा हे जे एक वलय तयार करून ठेवले या बैलगाडी क्षेत्रात किंवा एक लोक एवढी चाहत्या वर्ग जोडलाय त्यांच्या नावाशी. त्यांना कुठं तर खुश ठेवण्याकरता किंवा ते लोक जपण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यात परमेश्वर आम्हाला यश देतोय किंवा लोकांची साथ भेटते, आशीर्वाद भेटते. त्यामुळे कुठेतरी आम्हाला पण थोडं यश भेटते असं आम्हाला वाटतं. भावड्या खूप कमी वयात खूप मोठी उंची तुम्ही पण गाठलेली आहे. काय सांगणार? महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुमचं खूप नाव आहे. तुषार घोरपडे कोण, तर भावड्या कोण, ते तुम्हाला आज ओळखलं जातं. काय सांगणार भावड्या? नाही ह्या बसवराज म्हणजे नंदीच्या आशीर्वादानेच की असं काय आपण म्हणजे काय जरी झालं असतं शर्यत क्षेत्र सोडून जर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात असतो तर एवढं नाव झालं नसतं, एवढी चर्चा झाली नसते, एवढं प्रेम भेटलं नसतं. हे जे काय मिळालंय ते ह्या म्हणजे नंदी महाराजामुळे मिळालेलं आहे आणि त्यांचेच आशीर्वादाने आतापर्यंत हे सगळं चांगलं चाललंय ना अजून इथून पुढं चांगलंच होईल असं आम्हाला 100% गॅरंटी. भावड्या थोडं मागं जाऊया. आज बादल सर्जा नंतर खूप बैल, त्याच्या आधी खूप आप्पांचे बैल झाले, त्याच्यानंतरही खूप बैल झाले, पण आता सर्जा खूप एकदम म्हणजे टॉपला पळतोय. सर्जाबद्दल भावड्या काय सांगणार? बैल घेतल्यापासून 100% तो आपल्या आप्पांच्या नावासाठी किंवा एवढ्या सगळ्या चाहते वर्गांच्यासाठी 100% पळतोय आणि म्हणजे कुठेही कमीपणा आणून देत नाही. जरी बैलाचा कधी आल्यानंतर फायनलला म्हणजे गट सेमी तर आज मुंबईची बिंजोर पाहिलीच त्याची आणि गट सेमी फायनलला तर त्याच्याकडून कधी आम्हाला त्यांनी नाराज केलेला नाही. आप्पांचे आणि तुमचे भावड्या संबंध कसे जुळून आले? आप्पांचे माझे म्हणजे काय विषय झाला, आप्पांचं तर म्हणजे फॅन काय कोण नाही असं नाही या महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्रात असं कोण नाही की त्यांना आप्पा आवडत नव्हते. आणि अशाच पद्धतीनं आप्पांचा मी एक चाहताच होतो आणि नंतर मंगेशची आणि माझी मैत्री झाली. तर त्याच्यानंतर आमची बैल एका पायऱ्यात पाहायला लागली. मग अशी मैत्री होत 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 संबंध वाढले आणि त्या बी म्हणजे आप्पा असतील, गुरुनाथदादा असतील, मंगेशेट असतील, त्या तिघांनी आपल्यावर एक विश्वास टाकला. त्यांना म्हणजे आपल्यात काहीतरी चांगला गुण वाटला म्हणून त्यांनी विश्वास टाकला आणि कुठं तर सगळ्यांच्या आशीर्वादाने ह्या बैलांच्या आशीर्वादाने त्यांच्या विश्वासाला आपण पात्र ठरलो म्हणून हा एक मैत्री पलीकडलं नातं बघायला भेटते लोकांना. भावड्या अजूनही महाराष्ट्रात आपण एवढी किंमत कोणी बैलांना मोजली नाही. काय सांगणार? हो नाही कोणी मोजली नाही. म्हणजे त्यांचं डेअरिंगच वेगळं होतं. म्हणजे आपण दुसऱ्या कोणी मोजलेली नाही. आम्ही पण अजून आपण एवढी किंमत लावली नाही. त्यांचा विषयच वेगळा होता. कारण भावड्या जर कोणता बैल 1 लाखाला असेल तर आपण त्यांना 2 पैसे जास्त देतो. का तर बाबा शेतकऱ्याच्या घरचं आणि त्यांचं घर चाललं पाहिजे, त्यांच्या मुलांचे लग्न झालं पाहिजे. हा शेवटपर्यंत हा डायलॉग आप्पांचा होता की त्याचं घर चालून परपंच चालला पाहिजे. त्यांचा उद्देशच ते होता की 2 पैसे जास्त जाऊ दे, गरीबाला जातील आणि आपल्यामुळं त्या गरीबाला त्या कुटुंबाला फुलना फुलाची पाकळी मदत होईल आणि ते असं म्हणजे त्यांना एक वाटायचं की ते त्यांच्या हक्काचे पैसे आहेत मग ते त्यांना आपण द्यायचे म्हणून ते
दोन पैसे बैलाला कायम किंमत जास्त देऊनच बैल घेतो. आज आप्पा आपल्यात नाही जर हे गुलाल बघून पुसेगावचे गुलाल म्हणजे जेवढे पण सर्जा गुलाल करतोय सगळ्या टॉपच्या मैदानांमध्ये ते बघण्यासाठी जर आप्पा मैदानात असते तर मला तरी वाटतंय बक्षिसाच्या कितीतरी पट जास्त पैसा मैदान ओढला असं काय सांगणार. पैसा हा विषय नाही, पण तो आनंदच वेगळा असता आणि आप्पा मैदानात असते तर काय आनंद असता हा काय महाराष्ट्राला म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातल्या कुठल्या लोकांना नव्यानं सांगायची गरज नाही की ते असते तर काय झालं असतं. पण आता काय परमेश्वराच्या कृपेनं आपण करतोय, पण आपण नाहीत आपल्यात ह्याची सर्वात मोठी खंत आहे. किती जरी यश घेतलं, किती बैल पळाली, गुलाल घेतला, तरी सुद्धा आपणची कमी काय कशाच रूपाने भरून निघू शकत नाही. टायगर गुरुनाथ शेठ फडके, विगर पनवेल आणि त्याच्यासोबत दुसरं एक नाव लागलं तुषार घोडपडे, सदाशिवगड. एवढ्या मोठ्या नावासोबत तुमचं नाव जोडलं जातं, काय अभिमान वाटतं. 100% अभिमान आहे आणि मग म्हणून तर म्हणलं ना, त्यांनी विश्वास टाकला आणि आपण त्या विश्वासात पात्र ठरलो या बैलांच्याच आशीर्वादाने आणि म्हणून एक जिव्हाळ्याचं नातं बघायला भेटते सर्वांना. सर्जा खूप नाव करतोय आणि तुम्ही स्वतः जेव्हापासून सर्जा पळायला लागला तुमच्या दावणीला आला तेव्हापासून तुम्ही बकासूरचे खूप नाव घेता की जेव्हापासून बकासूरच्या गाळ्यात पळाला तिथून सर्जा नावावर पळाला, काय सांगणार. नाही, आजपर्यंत म्हणजे आप्पा असतील, आप्पांनी सुद्धा बघा ज्या ज्या माणसं त्यांच्या उपयोगाला आली त्यांना कधीच आप्पा विसरलं नाही. ती माणसं असतील, बैल असेल, त्यांना कधीच ते विसरलं नाही. ती त्यांच्या पावला पावला आपल्याला ठेवून चालायचं म्हणल्यानंतर आपल्या सर्जाला उजेडात आणण्याकरता आणि टॉप मध्ये नेण्याकरता किंवा गुलालाच पात्र करण्याकरता सगळ्यात मोलाचा वाटा हा बकासूरचा आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्ही ह्या बैलगाडी क्षेत्रात आहे तोपर्यंत ज्या ज्यावेळी विषय सर्जाचा निघेल त्या त्यावेळी बकासूरचं नाव हे 100% घेतलं जाणार. तो आज बैल आज जास्त पळू कमी पळू कोणता आमचा कमी पळेल त्यांचा जास्त पळेल ते विषय लांब राहिला, पण बैलगाडी क्षेत्रात जेव्हा कधी सर्जाचा आणि हा किस्सा किंवा हा इतिहास निघेल त्यावेळी आमच्या तोंडून तर 100% बकासूरचं नाव निघणार. जाईल त्या मैदानात कोणी पायरा असो 3 फेऱ्याच्या मैदानात 100% गुलालात राहतो. काय शिकवण आहे, काय म्हणजे काय लपले त्याच्यामध्ये. नाही आपल्याला काही सुद्धा नाही. एक आपणच्या नावामुळे बैलाला पैरी चांगले भेटतात. सगळ्यात महत्वाचं आता बैलगाडी क्षेत्रात पैर होणं महत्वाचं आहे. आपणच्या नावा बैलाला पैरे चांगले होतात आणि बैल पण जिद्दीवान आहे, सहजासहजी हार मानत नाही आणि आपणचा आशीर्वाद, लोकांचं प्रेम, एक त्रिवेणी संगम होतोय आणि विजयाचा गुलाल आपल्याला भेटतोय. एवढा आता दावणीला किती बैल आहेत. आता नाही म्हणलं तर 10-11 बैल आहेत दावणीला. भावड्या तुम्ही एक बैलाच्या नियोजनाबद्दल बोलता आणि 10 ते 11 बैल दावणीला आहेत, कसं सांभाळ करता. आता आज पण गाठव एक बैल फायनलला राहिला ढवळच्या मैदानात. असं काही विषय नाही, म्हणजे करते सगळी पोरं टीम आहे. आपण एवढं मोठं एक समाज म्हणजे समाजात लोक जोडून ठेवलेत त्यामुळे नाही काय एवढ्या अडचणीत. सगळीजण डोकं लावून करतात नियोजन व्यवस्थित. शेवटचा प्रश्न विचारतो भावड्या, आपणचा एक डायलॉग होता, जो दोन्ही साईडने खेळतो तो खरा बादशाह, एक साईडून धरतो तो बादशाह नाही, काय सांगणार आज. आज आम्ही त्याच पावलावर खेळतो ना. तसं बघायला गेलं तर आमचा बैल मुंबईत आल्यानंतर प्रत्येकाला वाटत होतं की आम्ही डाव्या रस्त्यात खेळेल, पण आम्ही उजवा रस्ता घेऊन खेळतो. बरं, घरची गाडी पळताना कमी दिसते कारण एवढे दावणीला बैल असून कधी नियोजन झालं नाही झालं. घरची काय गाडी झालं पळायला पाहिजे. पक्षाचं थोडस म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम झालाय, आजार आहे. नाहीतर आता आम्ही पक्षाने ह्याची गाडी आम्ही म्हणजे बिनजोड राहू पण 3 फेऱ्यात तर पळवणार होतो. थोडा त्याचं ऑपरेशन झालंय, आजार आहे बैल. तो क्लिअर झाला 100% आमची घरची गाडी पळालेली दिसेल. आज बिनजोड झाल्यानंतर परत पक्षा घाटावर कधी पळताना दिसणार की आजच घाटावर जाणार. नाही आज नाही. आता मुंबईला जरा थांबू, आम्हाला पण मुंबईलापेक्षा आम्हाला पण जरा मुंबईची हवा खाऊ दे आणि मग जाऊ घाटावर. चालेल भावड्या, आता तिसरी शर्यत करण्याचा तुमचा निर्णय आहे, त्यासाठी इथे थांबतो. झाली तर करू, नाही तर काय असा विषय नाही, पण असं- करू. झाली तर आणि करू. तुमचं या गुलालासाठी अभिनंदन. चला चला.